जुलाब लागले असतील किंवा बाळ वारंवार उलट्या करत असेल तर अशा वेळी बाळाच्या आहाराकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे। आहारामध्ये विशेष पदार्थांचा समावेश करायचा आहे। जुलाब आणि उलटी होत असताना बाळाला कधीही फोर्सफुली फीड करायचं नाही, शिवाय खूप जास्त हेवी असे पदार्थ बाळाच्या आहारामध्ये येणार नाहीत याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे। या दरम्यान तुम्हाला बाळाला रेग्युलरली पाणीही देत राहायचं आहे, जेणेकरून बाळ डिहायड्रेटेड होणार नाही। ORS तुम्ही बाळाला देऊ शकता, या व्यतिरिक्त कोकोनट वॉटर किंवा लेमन वॉटर तुम्ही बाळाला देऊ शकता। याशिवाय तुम्हाला बाळाच्या आहारामध्ये वेगवेगळ्या सूपचा समावेश करायचा आहे। मग यामध्ये चिकन मटनचा सूप सुद्धा तुम्ही देऊ शकता, जो पचायला हलका आहे आणि शिवाय यामधले न्यूट्रिएंट्स बाळाच्या व्यवस्थित अंगी लागतील, बाळाची ताकद सुद्धा व्यवस्थित राहायला मदत होईल। या व्यतिरिक्त तुम्ही बाळाला केळी आणि सफरचंद देऊ शकता। सफरचंद हे उलटी आणि जुलाब मध्ये खूप जास्त फायदेशीर आहे, बाळासाठी पचायला ते हलकं आहे। मुलं मोठी असतील तर अगदी तूप भात किंवा वरण भात तूप या पद्धतीने सुद्धा तुम्ही बाळाला देऊ शकता। पोंगल तुम्ही बाळाला देऊ शकता, टोमॅटोचा रस्सम आणि भात तुम्ही बाळाला देऊ शकता। जुलाब आणि उलटीमध्ये अगदी हलका पचायला असणारा आहार तुम्हाला बाळाला द्यायचा आहे। तुम्हाला बाळाला जे काही दूध आहेत किंवा दुग्धजन्य इतर पदार्थ आहेत, दही सोडून त्यांचा समावेश बाळाच्या आहारामध्ये करायचा नाही।